नमस्कार, तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण कैरीपासून चटपटीत असा ठेचा बनवणार आहोत। तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया। त्यासाठी येथे मी एक कैरी स्वच्छ धुवून घेतली आहे। आता आपण सर्वप्रथम याची साल काढून घेणार आहोत। आता आपली कैरीची साल काढून झाली आहे। आता आपण किसणीच्या मदतीने या कैरीला किसून घेणार आहोत। आता आपली कैरी किसून झाली आहे। आता आपण ठेचा बनवण्यास घेऊ। त्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण 1 टीस्पून मोहरी, मोहरी छान प्रकारे तडतडायला लागल्यानंतर त्यामध्ये आपण 1 टीस्पून जिरे, 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा, आता आपण या कांद्याला छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत। आता आपल्या कांद्याला छान प्रकारे लालसर रंग येण्यास सुरुवात झाली आहे। आता आपण त्यामध्ये 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या मसाल्यांना 2 मिनिटांपर्यंत तळून घेणार आहोत। आता आपले मसाले चांगल्या प्रकारे तळले गेले आहे। आता आपण यामध्ये किसून घेतलेली कैरी टाकून घेणार आहोत। त्याचबरोबर त्यामध्ये आपण चवीपुरते मीठ, आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतले आहे। आता आपण यामध्ये 2 टेबलस्पून साखर टाकून घेणार आहोत। साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतले आहे। आता आपण या कढईवर झाकण ठेवून 10 मिनिटांपर्यंत कैरी चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत। आता 10 मिनिटांनंतर आपली कैरी चांगल्या प्रकारे शिजली आहे। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आता आपला चटपटीत असा कैरीचा ठेचा बनवून तयार आहे। जर चटपटीत अशा कैरीच्या ठेच्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय।